लातूर जिल्ह्यात हरभऱ्यावर कटवा माळीचा प्रादुर्भाव, हजारो हेक्टरवरचं पीक धोक्यात। सोलापुरातल्या अवकाळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण, 59.15 कोटींच्या भरपाई मागणीचा प्रस्ताव। 10 तालुक्यात 35,000 हेक्टरवर नुकसान। मुंबईतलं प्रदूषण मोजण्यासाठी पालिकेकडे पुरेशा यंत्रणेचा अभाव, एका मोबाईल व्हॅनद्वारे प्रदूषणाची पातळी मोजणं सुरू, 3 व्हॅनचा प्रस्ताव। मुंबईचा ऑक्टोबर ते 12 डिसेंबरपर्यंतचा AQI मध्यमच, उपाययोजना करूनही प्रदूषणात घट नाही। राज्यात थंडीची चाहूल, 4 दिवसात हुडुडी वाढणार। विदर्भात गारठा, गोंदियाचा पारा 13.6 अंशांवर, पुणे परिसरातही गारठा। जलवाहिन्या सतत फुटत असल्यानं मुंबईवर पाणी टंचाईचे संकट, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी साठ्यात 18 दिवसांची घट। नाशिक शहराचा पाणी पुरवठा शनिवारी बंद, तर रविवारी कमी दाबानं पाणी पुरवठा, पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा बंद राहणार असल्यानं निर्णय। निम्म्या कोल्हापूर शहराचाच पाणी पुरवठा बंद, पुईखडी सबस्टेशनच्या दुरुस्तीसाठी निर्णय, उद्या कमी दाबानं पुरवठा। मुंबईत आगीच्या घटना मागच्या वर्षीपेक्षा 7% वाढल्या, मृत्यूतही 2.5 पट वाढ, 3 वर्षात आगीच्या 13,000 घटना। मुंबईत 9 महत्त्वाचे रस्ते आणि काही फ्लायओव्हर्सवर आता गाड्यांसाठी स्पीड लिमिट, सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबई वाहतूक विभागाचा निर्णय। नाशिक जिल्ह्यात 5 वर्षात तब्बल 2.25 लाख मतदारांची वाढ, तरुण मतदारांची संख्या 25,000 वाढली। मासिक पाळी म्हणजे व्यंग नव्हे, भरपगारी रजेची आवश्यकता नाही, स्मृती इराणींचं राज्यसभेत वक्तव्य, मासिक पाळी रजा धोरणाला इराणींचा विरोध। कालच्या घटनेनंतर संसद परिसरात सुरक्षेत मोठी वाढ, मकरद्वारातून फक्त खासदारांनाच प्रवेश, प्रत्येकाची कसून तपासणी। संसद सुरक्षेबाबत विरोधक खासदार घेणार राष्ट्रपतींचीही भेट। शिवसेना कुणाची पक्षचिन्हाबाबतची सुनावणी आता नवीन वर्षात 15 डिसेंबर ऐवजी आता 2 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी। सीईटी सेलकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर, मार्च ते मे दरम्यान होणार 19 प्रवेश परीक्षा। इंजिनिअरिंग तंत्रज्ञानासाठी MST CET 16 ते 30 एप्रिल दरम्यान। नेव्हल डॉकयार्डमधील 23 वर्षीय तरुणाला अटक, भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्यानं कारवाई। अयोध्या एअरपोर्टवरून मोठ्या प्रतीक्षेनंतर विमानसेवा सुरू, 6 जानेवारीपासून इंडिगोच्या फ्लाईट्स अयोध्येत उतरणार। पुण्यामध्ये भाजप 2 लाख घरांपर्यंत राम मंदिराच्या अक्षता पोहोचवणार, 10,000 रामसेवकांकडे काम सुपूर्द। शेअर बाजारात सलग 4थ्या दिवशी तुफान तेजी, सेन्सेक्स 70,200च्या वर, तर निफ्टी 21,100 वर उघडला। अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे तेचा निर्णय, जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी तेजी, पुढील वर्षी 3दा व्याजदर कपातीचे संकेत। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।